जे भी आपण सर्वांना आपण बघत आहात बोधवती लाईव्ह चॅनल. आज आपण उपस्थित आहोत आझाद मैदान श्रेष्ठी मुंबई येथे आयोजित निषेध आंदोलनात पाली भाषा भवन निर्मिती सत्याग्रहाचे प्रवर्तक बनते मीमांसी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि पाली भाषेला न्याय मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाबाबत अधिक माहिती आपण येथे उपस्थित कार्यकर्त्यांकडून जाणून घेणार आहोत. जय ताई. जय भीम. या आंदोलनाचा मुख्य उद्देश काय आहे? जय भीम. मी संध्या पानसकर. 7 महिने गेले 7 महिने भंते विमान साहेब आंदोलनाला बसलेत आणि मागण्या काय येतो त्यांना रूम नकोय, त्यांना डायरेक्ट पदवी पण नकोय. मागण्या इतक्याच आहेत की पाली भाषा भवन झालं पाहिजे. पाली भाषा जी आपली अतिप्राचीन भाषा आहे, मुंबई विद्यापीठामध्ये कलिना कॅम्पस मध्ये गेले 20 वर्ष या भाषेचा अभ्यासक्रम चालू आहे, पण त्यासाठी भवन बांधण्याची तयारी मात्र प्रशासनाची नाही. त्याच्यानंतर गेल्या 5 वर्षात 4 वर्षामध्ये इतर भाषा तिकडे सुरू झाल्या शिकवणं, त्यांची भवनं बांधली गेली. पाली भाषेसाठी पैसा आला करोडो रुपयांमध्ये, पण तरीही पाली भाषा भवन बांधलं गेलं नाही. इथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे वसतिगृह आहे. जवळजवळ 300 विद्यार्थी तिथे राहू शकतात. ते विद्यार्थी जे खेड्यापाड्यातून येतात, त्यांच्याकडे शिक्षणाची सोय नाहीये, पण अशा विद्यार्थ्यांना तिथे राहण्याची सोय करण्याच्या ऐवजी ती बिल्डिंग जी आहे, ती इमारत आता पडीक व्हायला आलेली आहे. तिथे सापांचं वास्तव्य आहे, पण ते वसतिगृह मुलांसाठी चालू केलं जात नाही. तर या आणि अशा मागण्यांसाठी बनते विमानचा जेव्हा आंदोलनाला बसतात आणि जेव्हा ते मंत्र्याला आपलं निवेदन सादर करायला जातात, तेव्हा त्यांच्या जीवनाला हात घातला जातो, त्यांना उघडं केलं जातं, त्यांच्यावर इतके अत्याचार केले जातात की जसं काही ते एक PhD विद्यार्थी नाही तर एक आतंकवादी आहे. जेव्हा ते तिथे आंदोलनाला बसले तेव्हा त्यांच्या म्हणजे बाकी विद्यार्थ्यांनी, बाकी आपल्या वेलविशर्सनी त्यांच्यासाठी तंबू आणून दिला, त्यांना पाण्याची व्यवस्था केली, तर ते सुद्धा सगळं उकरून टाकण्यात आलं. कळत नाहीये काय चाललंय. या आंदोलनाला किती सामाजिक संघटना आणि सहभागी आहेत? जवळजवळ 20 ते 25 संघटना याच्यामध्ये आहेत आणि यात मला सांगायला अभिमान वाटतो की फक्त बुद्धिस्ट जनता नसून सगळ्या जाती धर्माचे लोक ज्यांना या विषयाबद्दल कळकळ आहे, विद्यार्थ्यांबद्दल कळकळ आहे, ते सगळेच या आंदोलनात आहेत. प्रशासनाने अजूनपर्यंत कोणताही सर्व साधला आहे का? प्रशासनाने त्यामुळेच आपल्याला इथे यावं लागलं, कारण आजपर्यंत व्हाईस चान्सलर पण त्यांना भेटलेले नाहीयेत. बाकी लोकांचं सोडूनच द्या, आज पण आम्ही इथे आंदोलनाला आल्यानंतर जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांना वेळ नव्हता भेटायला. जेव्हा आपण थोडा आवाज केला तेव्हा त्यांनी वेळ दिली. तर जर मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढची पावलं काय असतील? पुढची पावलं आजपर्यंत आपला जो बुद्ध समाज आहे, आपले जे विद्यार्थी आहेत, यांनी अनेक चळवळी आणि अनेक आंदोलनं केली आहेत. तर यापुढेही शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन करू, चळवळ करू, कारण बौद्ध समाजाने आता ठरवलंय की आम्ही हत्यार सोडले, आम्ही विचाराने लढाई लढणार आहोत. तर त्याच पद्धतीने सगळे आयोजक मिळून, कमिटी मिळून निर्णय घेतला जाईल. पण या मुद्द्याचा काहीतरी मार्ग निघावा यासाठी प्रयत्न करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी भविष्यात कोणती चळवळ उभी करणार आहेत? आता खरं तर चळवळ म्हटलं की लोक घाबरतात. म्हणजे मला आठवतं मी कॉलेजला असल्यापासून चळवळी करते, आज 20 वर्ष झाली आणि चळवळी कमी होत आहेत, आंदोलनं कमी होत आहेत, कारण सरकार दमन करते. आधी हे आझाद मैदान जिथे आम्ही मुक्तपणे घोषणा द्यायचो, अख्खं मैदान त्यांना सोडायचो, पण आता त्याला 4 भिंती बनवल्यात. त्याच्यामुळे चळवळी झाल्या पाहिजे जास्तीत जास्त आणि तरुण विद्यार्थ्यांनी यात आलं पाहिजे, तर मला वाटतं सरकार जागं होईल.